तर सरांनी काय आरोप केला ह्याच्यापेक्षा मी सर्व हिंदू मुलींना हात जोडून माझी विनंती राहील त्यांना की तुम्ही तुमचा नंबर कुणालाही शेअर करू नका, जेणेकरून आपल्यावरती आपण एखादा कॉल आला तर आपण त्यांना विचारतो की खरंच तू त्या कंपनीचा माणूस आहेस का. तसं या मुलींनी देखील, हिंदू मुलींनी आपण कुणाला नंबर देतोय, का देतोय, कशासाठी देतोय ह्याचा देखील पूर्णपणे शहानिशा करावी. आणि जर त्या मुलाने जर चुकीचा मेसेज जर तिला पास केला, चुकीचा फोन केला, तर तिने आमच्यासारख्या हिंदू मुलांना, हिंदू संघटनेंना ताबडतोब येऊन सांगावं ही मी त्यांना नम्र विनंती करेल की जेणेकरून पुढचा अनर्थ टाळता येईल. जर तुम्ही अशाच पद्धतीत पडळकर साहेबांना देखील पत्र पाठवलं, हिंदू संघटनेंना पत्र पाठवलं की माझ्यावरती अशा प्रकारे मी चुकून माझा नंबर त्यांच्याकडे गेला होता काही कारणास्तव, पण आज तो मुलगा मला कुठल्या ना कुठल्या प्रकारे छळतोय किंवा मला अश्लील मेसेज पाठवतोय किंवा काहीतरी विचारणा करतोय, तर ह्या सगळ्या हिंदू संघटना त्या मुलीच्या मागे 100% उभ्या राहतील, ह्याच्यामध्ये कुठले दुमत नाही.